माझा आणि माननीय शरदराव पवारांचा मुक्काम दादरच्या टिळक भवनमध्ये आम्ही एकत्र राहत होतो प्रदेश काँग्रेसचं काम करत असताना. नंतर ते 72 साली मंत्री झाले आणि रामटेकला त्यांनी माझ्यासाठी 2 खोल्या, त्यावेळी मी युवा काँग्रेसचा अध्यक्ष होतो, आणि एक जे छोटंसं आउट हाऊस सारखं बंगला होता त्या ठिकाणी हमीद दलवाई हे खूप आजारी होते. त्यांना कायम राहण्याची आणि त्यांच्या आरोग्याची व्यवस्था माननीय शरदरावांनी केलेली होती आणि माझाही मुक्काम शेजारच्या रूममध्ये असायचा. तेव्हापासून मी पाहत आलो. बारामतीला अंबराईच्या भागामधल्या दगडी घरात मी अनेक वेळा त्यांच्याबरोबर गेलो. माननीय पवारसाहेबांनी स्वतः जीप चालवून पाझर तलावाचं काम कसं मी केलं तेही पाहिलं. तेव्हापासून मी अजितदादांना आणि विशेषतः त्यांचे पिताजी, त्यांना तात्या म्हणायचे घरामध्ये, अनंतरावजी, त्यांना मी पाहत आलो. राज्यमंत्री झाल्यानंतर रामटेकला एकदा मला माननीय पवारसाहेब सांगत होते काही कौटुंबिक गोष्टी. मला म्हणाले, उल्हास, आम्ही इतकी भावंड आणि आम्ही सगळे शिक्षणामध्ये गुंतलेलो वेगवेगळ्या ठिकाणी, मग कुटुंब, शेती आणि हा परिवार हा कोण सांभाळणार? म्हणून म्हणले आमच्यासाठी आजीदादांच्या वडिलांनी शिक्षणाचा त्याग केला. ते फर्ग्युसनला होते, इंटरला, आणि ते सोडून मग गावी गेले. आणि त्यांची ट्रॅम्प मोटरसायकल होती, मला आजच सगळं आठवतं. आणि मग संपूर्ण बारामती तो मतदारसंघ असेल किंवा जे असेल तो तात्या पाहायचे. आणि ते जे एक भावनिक प्रेमाचं नातं सर्वांचंच होतं, सर्व कुटुंबाचं होतं, ते माननीय पवार साहेबांचं मी पाहिलेलं होतं. कधी कधी त्यांना जर काही त्रास झाला, एकदा मोटरसायकलवरून ते पडले होते, त्यांना पायाला लागलं होतं, तर स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या असं पत्र लिहित रामटेकला माननीय पवारसाहेब बसले होते. मला बोलवलं ते, आणि ते शांत होते, मला पत्र दाखवलं. असं एक भावनिक नातं होतं. ते नातं मी पाहिलेलं आहे. माननीय पवारसाहेबांच्या मातोश्री यांना जेव्हा कावीळ झाली, 72-73ची गोष्ट आहे, त्यावेळी ताराचंद हॉस्पिटल आयुर्वेद त्या ठिकाणी त्या ॲडमिट होत्या. 1 महिनाभर ॲडमिट होत्या. आणि त्या रूमच्या बाहेर हॉस्पिटलमध्ये मी आणि धनाजी जाधव आम्ही जवळजवळ महिनाभर किंवा त्या काळापर्यंत आम्ही त्या रूमच्या बाहेर असायचो. त्यावेळी तिथे एक कार्यक्रम झाला, माननीय पवारसाहेब आले. तात्या माझ्या शेजारीच होते, आणि कुणीतरी सांगितलं की पवारसाहेबांचं खूप चांगलं भाषण झालं. तर त्याबद्दल जो मनस्वी आनंद तात्यांच्या चेहऱ्यावर किंवा त्यांच्या बोलण्यात नव्हतं, त्याचं मला आज स्मरण झालं. असं अत्यंत एक भावनिक नातं या संपूर्ण कुटुंबामध्ये आणि सर्वांचं दादांच्याकडे पाहण्याचं होतं. आणि तेव्हापासून मी दादांना पाहत आलो. त्यांची राजकीय वाटचाल, पुढच्या टप्प्यामध्ये पक्षीय राजकारणामध्ये, राजकीयदृष्ट्या मी जरी थोडा दूर असलो तरी कौटुंबिक किंवा शरदरावांची किंवा त्या परिवाराशी असल्याचं नातं हे माझं कधीच कमी झालं नाही. आणि त्यामुळं आता संजय औटेंनी जो उल्लेख केला तो फार महत्त्वाचा आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब स्कूलमधले, हा फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी मांडला. राजकारणातल्या माणसाला विचारांची पक्की बैठक असली पाहिजे. शाहू फुले आंबेडकर नुसतं भाषणामध्ये बोलणं आणि त्या विचारांची निष्ठा सांभाळून आचरणामध्ये तडजोड न करता ज्यांच्याबरोबर आपल्याला बसायचंय ते समजा आपल्या विचाराचे थोडेसे नसतील, पण त्यांच्या दबावाखाली येऊन आपलं काहीतरी त्यात वाहत जाणं, हा दादांचा कधी स्वभाव नव्हता, आणि तो त्यांनी सिद्ध केला आपल्या वागण्यातून. त्यांचा जो शेवटचा मेसेज, खरं आत्ता रुपाली यांनी आपण सांगितलं की तो जो आलाय तो देखील असाच आहे. त्यांची चुलत पुतणे, त्यांनी तो आपण टीव्हीवर बघितला. ही विचारांची आणि राजकीय बांधिलकी, सामाजिक जी म्हणतायत, ती माननीय अजितदादांनी दाखवली. आणखीन एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे हा काय तुलनेचा प्रश्न आहे, तुलना कधी कोणाशी कधी करू नये, तो तुलनेचा प्रश्नच नाहीये. आकलन शक्ती, मी माननीय शरदरावांना पाहिलं, माननीय विलासरावांना पाहिलं, मी अनेक राजकीय नेत्यांना पाहिलं. स्वतःला कसं घडवावं, स्वतःला डेव्हलप कसं करावं विविध विषयांच्या मध्ये, हे कसं घडलं हे माननीय ह्या 2-3 व्यक्तींच्याकडनं पाहिलं. त्यामध्ये
अजितदादांचा मला फार प्रभावीपणे उल्लेख केला पाहिजे. संजय राऊतांनी अतिशय उत्तम सांगितलं की स्वतःची वाटचाल प्रगतीकडे करत असताना स्वतःला घडवणं, आपला बुद्ध्यांक, आपली स्मरणशक्ती, आपली आकलन शक्ती विविध विषयांची ही मजबूत करणं, याच्यासाठी कष्ट करावं लागतात, जिद्द करावं लागतात, अभ्यास करावा लागतो, मेहनत करावी लागते. ती सगळी अजितदादांनी केलेली मी अतिशय जवळून पाहिलेली आहे. मला एक आठवलं आता, यशवंतराव चव्हाण साहेबांचा आपण उल्लेख केला म्हणून. राणा चव्हाण ज्यावेळी सत्यशोधक चळवळ आणि ब्राह्मण बारमेळी चळवळीचा तो काळ आहे, त्यामध्ये राणा चव्हाणांचं नाव फार मोठं आहे. राणा चव्हाणांशी बोलताना यशवंतरावांनी आणि चर्चा करताना चव्हाण साहेबांना त्यांनी सांगितलं की राजकीय माणूस सर्वसाधारण कसा असावा, राजकीय माणूस. तेव्हा एक काहीतरी निबंध किंवा असं काहीतरी आपण लिहावं, आणि ते त्यांनी लिहून घेतलं. त्यांचे चिरंजीव रमेश चव्हाण यांनी मला तो दाखवलं. त्यातलं मर्म काय होतं की राजकीय माणूस हा सर्वस्पर्शी असावा. सर्वस्पर्शी याचा अर्थ फक्त तात्पर्य ज्ञान असं नाही, त्या विषयामध्ये तुम्ही रस घेतला पाहिजे. अशी फार मोजकी माणसं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहेत, हे अतिशय मी नम्रपणे या ठिकाणी सांगतो. त्यामुळे दादा आत्ता ज्यांची वाटचाल, त्यांची भाषणं, मग ते नाट्यसंमेलनात असेल, एखाद्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेचं असेल, एखाद्या कबड्डीच्या किंवा खो खोच्या सामन्याच्या वेळेचं असेल, कृषी प्रदर्शनातलं असेल, हे जेव्हा मी ऐकत होतो तेव्हा मला फार म्हणजे ही तुमच्या बोलण्यातलं मला मरण कळायचं की यशवंतराव चव्हाण स्कूलमधलं. आणि दुसरं म्हणजे लोकशाहीचं खरं म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांनी असंच मागे एखादा भाषण करताना सांगितलं होते की निवडणूक ही तात्पुरती आहे. म्हणजे निवडणूक ही येते, 5 वर्षांनी पुन्हा निवडणूक होते. निवडून येईपर्यंत आपल्या पक्षाची भूमिका मांडून लोकांच्या पुढे जाणं हे प्रत्येक पक्षाच्या नेत्याचं काम आहे, त्यांनी केलंच पाहिजे. पण निवडून आल्यानंतर मात्र आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण सर्वांचे आहोत. ज्यांनी आपल्याला मतं दिली त्यांचे पण आपण आहोत, आणि ज्यांनी आपल्याला मतं दिली नाहीत त्यांचे पण आपण आहोत. आणि या सर्वांचं मिळून हा अपपर भाव किंवा अशा प्रकारची दृष्टी न ठेवता काम करावं, तो खरा राजकीय नेता. आणि ती सगळी प्रगल्भता ही अजितदादांच्या मध्ये होती. आता मला ती प्रकर्षाने, आणि ती जी पोकळी आहे, हा फार महत्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी मांडला. महाराष्ट्राचं दिल्लीतलं वैभव मी पाहिलेलं. वैभव म्हणजे आपलं नेतृत्व आणि त्या विविध पक्षातल्या नेत्यांचं एक महाराष्ट्राचा रुबाब म्हणा, किंवा एक असं आज दुर्दैवाने महाराष्ट्राचा रुबाब म्हणून, म्हणजे मी काही कोणाला टीका करत नाही, मग मला माझ्या मनात खंत आहे. पुढे ज्यांच्याकडनं भविष्यामध्ये वाटचालीत ज्यांच्याकडे आपण अपेक्षेने पाहावं असं वाटत होतं, असा एखादा प्रगल्भतेचा आणि त्या वाटेने जाणारा नेता जेव्हा असा अचानक जातो ना, तेव्हा माझ्यासारख्याचं मन अत्यंत अस्वस्थ होतं. आणि नेमकं कोणत्या वेळी काय गोष्ट करावी, एकच सेकंदात मी आता आपले नवल किशोर राम, आपले महापालिका आयुक्त, त्यांनी आठवण सांगितली. तो जो 2021चा जो काळ आहे करोनाचा, त्यावेळी दादा पालकमंत्री होते आणि आषाढीची वारी निघणार होती. मला कलेक्टर साहेबांचा फोन आला आणि पत्र आलं की तुम्हाला मिटिंगला बोलवलंय. तर मी त्यांना म्हणलं की मी काही आमदार नाहीये किंवा काही नाहीये, अशा प्रकारच्या मिटिंगला अलीकडे 4-5 वर्षात मला निमंत्रण येत नाही. तसं नाही म्हणले, दादांनी आम्हाला निरोप दिलाय की तुम्हाला बोलवून घ्या मिटिंगला. मग मी मिटिंगला गेलो. दादांनी मला त्यांच्या शेजारी बसून घेतलं. करोनाचा काळ आहे आणि आषाढीची वारी, आणि त्याबद्दल वर्तमानपत्र आणि समाजात चाललेली चर्चा, आपल्याला सगळी ती काय विस्ताराने मी सांगत नाही. मला शेजारी बसून घेतलं आणि मला म्हणाले, दादा, बऱ्याच लोकांची मागणी आहे की वारी परत झाली पाहिजे आणि हा संसर्ग आपल्याला माहिती आहे, तर आपण प्रयत्न करून वारी प्रत्यक्ष रस्त्याने न जाता कशी आटोक्षीर करता येईल याचा आपण प्रयत्न करावा. मग देहूची आपली संस्थांची मोरी मंडळी, आळंदी संस्थांचे सगळे विश्वस्त, सोपान काका संस्थांचे सगळे विश्वस्त, बरेच विश्वस्त तिथं आले. आणि दादांनी मला सांगितलं, सुरू करा दादा म्हणले तुम्ही, एकदम अचानक. आणि मी बोलायला सुरुवात केली. त्यांनी त्यांचं समर्थन केलं. हळूहळू सगळ्या संस्था, ज्या वारकरी आपल्या दिंड्या येणार होत्या, त्यातले सगळे आपल्या मताशी असे हळूहळू एकरूप झाले. आणि मग त्यावेळीची वारी ही रस्त्याने लाखोंच्या संख्येने न जाता सर्वांनी मान्य केली. आणि बसमध्ये एक पालखी घेऊन, हा प्रसंग मला या ठिकाणी आठवतो. मिटिंग झाल्यानंतर मी दादांना म्हणलं, अहो तुम्ही मलाही बोलवलं. म्हणले, मला काकांनी, मोठ्या साहेबांनी पण सांगितलं होतं का तुम्ही नुसते राजकारणी नाही, तुम्ही वारकरी संप्रदायातले आहेत, कोणाला कुठं बोलवावं आणि कसं, त्या म्हणजे हा एक मी उदाहरण दिलं
या गोष्टीची मला या ठिकाणी प्रकर्षाने आठवण येते. मग मर्दानी खेळ असतील, कबड्डी, खो खो, आज त्या खेळांचा कोण वाली आहे? त्या असं वाली बघताना जेव्हा शरदराव असतील, आज शरद अजितदादा असतील, आज आपला कबड्डी हा आशिया आणि आता ऑलिम्पिकपर्यंत चाललेला आहे. या सगळ्यांना पाठबळ देण्याचं काम ज्या मंडळींनी केलं आहे त्यामध्ये दादांचं नाव आपल्याला प्रकर्षाने घ्यावे लागेल. खूप काही गोष्टी आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल, विविध पैलूंच्याबद्दल, पण अत्यंत स्वरस्पर्शी आकलन असलेला, एक अत्यंत वचक असलेला, दराऱ्यापेक्षा बरोबर आहे, खरं आहे, एक वचक ज्याला म्हणता येईल. आणि ते वचक कधी असतो की समोरच्या अधिकाऱ्याला किंवा कोणत्याही संस्थेला असं वाटलं पाहिजे की यांची फसवणूक करून चालणार नाही आपल्याला, कारण हे परिपूर्ण अभ्यास करूनच आलेत. ही जी खात्री असते, अशा खात्री असलेल्या नेत्यांच्यापैकी एक अजितदादा होते. माझं तर फार कौटुंबिक नातं होतं आणि अतिशय अनेक भेटी गाठी आहेत. त्या सर्व सांगण्याच्या परंतु आज आवश्यकता नाही. परंतु आजच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकीय सामाजिक अजितदादांचं जाणं हे अतिशय खंत आणि वेदना देणार आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.